गुन्हे शाखेच्या घटक 3 कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर 16/25 मध्ये समांतर तपास केला. सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक तपास केला, चौकशी केली. त्या अनुषंगानं युनिट 3चे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक, सपोनी उगल मुगले, PSI विनोद पाटील यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला. त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत 667 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 54,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्या आरोपींकडून आतापर्यंत एकूण 50 गुन्हे, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या अनुषंगानं युनिट 3चे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे, यांचे साथीदार कोण आहेत, त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली, या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत. त्याचबरोबर अजूनही काही घरफोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का, याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे. हे प्रामुख्याने घरफोडीच करायचे. बंद फ्लॅट असेल, दिवसा किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जे साधनं होती किंवा हत्यारं होती, कटावणी असेल, त्याचबरोबर स्क्रूड्रायव्हर वगैरे याच्या सहाय्याने ते घराचा दरवाजा, कडी कोंडा, कुलूप तोडून ते गुन्हे करायचे. या आरोपींवर यापूर्वी एकूण 32 गुन्हे विष्णुनगर, मानपाडा, वागळे इस्टेट, ठाणे शहरामध्ये ठाणे विद्यालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत. सध्या आपल्याकडे 2 अटक आरोपी आहेत, लक्ष्मण शिवशरण आणि सुरेश कोटियान. यांच्यासोबत अजून कोण त्यांचे साथीदार आहेत का, किंवा इतर ठिकाणी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी काही गुन्हे केलेले आहेत का, यांना मदत करणारे इतर कोण आरोपी आहेत का, त्या अनुषंगानं अधिक तपास आमचा सुरू आहे. हा भिवंडी कालेर एरियामध्ये राहतो आहे. त्याचे बॅकग्राऊंड म्हणजे यापूर्वी त्याच्यावर एकूण 32 घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रेकी किंवा ज्याला आपण पूर्ण पडताळणी करायचं म्हणतो, त्या पद्धतीने हे घरावर वॉच ठेवायचे. जे घर बंद आहेत किंवा अचानकपणे सुद्धा यांनी तपासात असं निष्पन्न झालं आहे की अचानकपणे जाऊन जे बंद घर आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चोरी केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही समांतर तपास करत असताना ACP शेखर बागडे, PI अजित शिंदे, उगल मुगले, PSI विनोद पाटील आणि त्यांची सर्व टीमने महाराष्ट्रामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी बऱ्याच संशयित आरोपींकडे चौकशी केली किंवा त्याचा तपास केला. त्या अनुषंगानं आम्हाला लक्ष्मण शिरसाट आणि सुरेश कोटियान हे 2 आरोपी निष्पन्न झाले आणि या आरोपींकडून अद्यापर्यंत आम्ही 50 घरफोडीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले. पेट्रोलिंग या अनुषंगानं चालूच आहे. बीट मार्शल असतील, आमचे पेट्रोलिंग मोबाईल असतील, त्याचबरोबर आपले ठाणे सुरक्षित ठाणे जे मोबाईल ॲप माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी जे चालू केलेले आहे, त्याच्यामध्ये देखील आम्ही जे संवेदनशील ठिकाणं आहेत किंवा चोरी, घरफोडी असतील, जबरी चोरीच्या घटना घडणारी जी ठिकाणं आहेत, ते ठिकाणं सर्व त्या ॲपमध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत. आमचे पोलीस अंमलदार, गोपनीय अंमलदार असतील, त्याचबरोबर मोबाईल व्हॅन असतील, पेट्रोलिंगच्या व्हॅन असतील, रात्रगस्तीच्या व्हॅन असतील, त्या सर्व ठिकाणी भेटी देतात, त्याचं फोटो घेतात आणि ते अपलोड त्या ॲपमध्ये केलं जातं, जेणेकरून वरिष्ठ स्तरावर देखील त्याचं एक मॉनिटरिंग त्या पद्धतीनं होतं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल सजग राहणे आवश्यक. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे प्रतिपादन. सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन.
आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी या सगळ्यांचा डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणे, त्याबद्दल सजग असणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त माहिती तंत्रज्ञान सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचे देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली. सायबर गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठे शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचे श्री भामरे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जात आहे. मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी केले तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले. फिशिंग, आयडेंटिटी चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचे जाळे, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे आदींची माहिती शेंडे यांनी दिली. तसेच NICने तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले. पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा आदींबद्दल यांनी माहिती दिली. इंटरनेट वापरताना काळजी काय घ्यायची, सावधगिरी याबद्दलही त्यांनी विवेचन केले. जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी 25,773 अर्ज दाखल. 10 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोडत लॉटरी होणार जाहीर. RTE अंतर्गत 25% जागांवरील प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 पात्र शाळा असून एकूण 11,326 रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी अंतिम 25,773 अर्ज आले आहेत. RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोडत लॉटरी कार्यक्रम सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना विविध वाहिन्यांवर लाईव्ह पाहता यावा. यामुळे दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे येथे काढण्यात येणार असून सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RTE कायद्याअंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागांवर मोफत प्रवेश दिले जाते. पालकांसाठी मदत केंद्राची यादी, हेल्प सेंटर, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, युजर मॅन्युअल, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी अशी माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली. 50 वर्षांनी ठाण्यात सेंट जॉन द
बॅप्टिस्ट हायस्कूलच्या 1975 बॅचचे हृदयस्पर्शी पुनर्मिलन. ठाण्यातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूलच्या 1975च्या पहिल्या SSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांसाठी 11 फेब्रुवारी 2025 हा दिवस खास ठरला. 50 वर्षानंतर या विद्यार्थ्यांनी शाळेत परत येत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शालेय जीवनाच्या प्रवासावर चिंतन केले. ही ऐतिहासिक भेट शाळेच्या सध्याचे प्राचार्य फादर थॉम्सन किनी यांच्या उपस्थितीत झाली. संस्थेने गेल्या काही दशकात केलेल्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली. या प्रसंगी बोलताना प्राचार्य फादर थॉम्सन किनी म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांना समाजात ठसा उमटवताना पाहणे अत्यंत आनंददायी आहे. इतक्या वर्षानंतरही त्यांनी शाळेशी नाते कायम ठेवले आहे हे पाहून समाधान वाटते. या पुनर्मिलनात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी शेअर केल्या आणि शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराची आठवण काढली. शाळेच्या प्रगतीबद्दल चर्चा करताना विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल अभिमान व्यक्त केला. 100 वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट कॉलेज हायस्कूलने ठाण्यात प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा ठसा विद्यार्थ्यांवर उमटवणारी ही संस्था आहे. या पुनर्मिलनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या चिरस्थायी प्रभावाची प्रचिती आली. माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा भावनिक सोहळा हा केवळ आठवणींचा प्रवास नव्हता तर शालेय जीवनाने घडवलेल्या मूल्यांची आणि संस्कारांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण ठरला. 1975ची पहिली बॅच हे आज 50 वर्ष पूर्ण झाले आणि फादर थॉमस किनी यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखरच आभारी आहोत. आणि 50 वर्षापूर्वीच्या आमच्या शाळेच्या जीवनाचा उजाळा देण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत. आम्ही अधूनमधून एकमेकांना भेटतच असतो, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामधनं पण आमचे काय कलिग्स या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच 2 दिवस आम्ही त्या शाळेच्या सर्व मागच्या सगळ्या ज्या आमच्या आठवणी आहेत त्याला उजाळा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कसं काय नियोजन केलं तू एवढं सर्वांना एकत्र आणण्याचं? आणि आम्ही सगळेजण 6 महिने आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती अटॅच आहोत आणि तेव्हापासून आम्ही सगळ्या एकमेकांच्या संपर्कामध्ये असतोच. पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया असल्यामुळे आम्ही असं वाटतं की आम्ही सगळेजण एकत्र फॅमिलीज आहोत आणि त्याच्यामुळे हे असं एकत्र येण्याला आम्हाला काय जास्त काय अडचण आलेली नाही आहे. म्हणून आम्ही आज या ठिकाणून 2 दिवस खूप मोज मस्ती करण्यासाठी एकत्र घालवणार आहे आणि मुलं होणार आहे. After 50 years, I'm meeting a lot of them for the first time. I'm getting very emotional just standing here, looking at the building, all these memories are flooding back. I really have very little to say other than I'm very, very pleased. Thank you. He thanks Father for giving his valuable time in his busy schedule, and I thanks all my friends who have shown the interest and they came after so many years. Let them enjoy today. Thanks to all. Mr. Kannan, he has come from Australia. And Joy has come from US for this, especially for this program. And Joy Yeah, from USA. yeah. Thanks.